आहे. शेवटचा सामना आहे. लवकर फिल्डिंग लावा, लवकर बॅटिंग करा. लाईव्ह वाले आले ते काय पोहोचतात चढतायत वरती आत्ताशी चहा पितात ते. हा आला आला तो काय विजय सर आणि पंकज हे लेजंड. अंपायर जा कोणीतरी 2 जण. रामभाऊ कोणाला तरी पाठवा तुमच्या संघातलं. मोहन दादा एक शेवटचा सामना आहे. कोणीतरी राहुल दादा मेन अंपायर कोणीतरी जा आणि लेग अंपायर कोणीतरी जा. लवकर जा म्हणजे लवकर जायचं. घरी जायचंय तर लवकर जा बाबा कोणीतरी पटकन जा. लेग अंपायर जा लवकर. पवार साहेब जाता का तुम्ही? हा मेन अंपायर. अहो अंपायर जा ना लवकर. कोणीतरी एक पुढाकार घ्या आणि लवकर जा. मेगा फायनलचा शेवटचा थरार आता तुमच्या समोर येतोय. थरार येतोय पण अंपायर येत नाही. अंपायर कोणीतरी जा. अहो मग कॉमेंट्री कोण करणार? मग आम्ही सगळं हॅलो हा चालेल मीच जातो चला. हॅलो हॅलो सारा एंटरप्राइजेस आणि सतीश इलेव्हन श्री सारा एंटरप्राइजेस आणि सतीश इलेव्हन यांचा मेगा फायनल. आजची टुर्नामेंट लास्टची फायनल 2 दिवसाचा टुर्नामेंट आमचा होता. त्याच्यामध्ये मेगा फायनल सारा एंटरप्राइजेस आणि सतीश इलेव्हन यांच्यामध्ये 4 ओव्हरचा विजय शिंदे पंकज 4 ओव्हरचा त्यांचा सामना. आज पहिल्या ओव्हरमध्ये आहेत विजय शिंदे आणि पंकज गायकवाड हे ओनरमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत बॉलिंग टाकण्यासाठी आलेत किसन शिंदे. स्ट्राईकमॅनच्या रूपाने विजय तर नॉन स्ट्राईकला पंकज. पहिली ओव्हर षटक घेऊन येतात ते गोलंदाज किसन शिंदे पहिला बॉल आणि विजय शिंदे यांनी लॉंग आपला एक लावलेला बॉल आहे. चौकार गेला आहे. तू घेतो का मी घेतो? जाणारा चौकार 4 धावसंख्येने आपल्या संघाला चांगला स्टार्ट दिलेला आहे. ते विजय शिंदे यांनी पहिल्या बॉलला पहिला चौकार मारलेला आहे किसन शिंदे यांच्या बॉलिंग मध्ये. आता मिस फिल्डिंग याच्यामध्ये किसन शिंदे यांचा किसन भडकलेला आहे की मिस फिल्डिंग याच्यामध्ये चौका गेला. पहिल्याच बॉलला चौका आलेला आहे आणि किसन शिंदेचा दुसरा बॉल किसन शिंदे टाकत आहे. यांचा रनअप एक 7-8 पावलाचा रनअप बंद आहे किसन शिंदे आणि यांचा बॉल मला तर वाटतं विकेट किपरनी व्हाईट बॉल डिसिजन केलेला आहे. किसन शिंदे दुसरा बॉल व्हाईट बॉल. 1 बॉलमध्ये 5 रन आलेले आहेत. किसन शिंदे यांचा दुसरा बॉल पहिला बॉलमध्ये चौका गेलेला आहे मिस कॅडमध्ये. दुसरा बॉल व्हाईट आणि तिसरा बॉल किसन शिंदे यांनी टाकत जात आहे. किसन शिंदे आणि विजय शिंदे यांनी मारलेला बॉल आहे. 1 रन आलेले आहे. किसन शिंदे 2 बॉल 6 रन मध्ये किसन शिंदे आलेला आहे.
नॉट सपला पंकज गायकवाड. बघूया, पंकज गायकवाड एक बॉल मारलेला आहे, एक रन तर मिळालेले आहे. मेगा फायनल 2 दिवसाचा क्रिकेटचा हा थरारा, 2 दिवसाचा आज फायनल. त्याच्यामुळे किसन शिंदे पहिली ओव्हर टाकण्याला आलेले आहेत आणि यांच्या सोबत आहेत विजय शिंदे बॉलिंगला. आता काय करतात बघूया. विजय शिंदे बॉल मारलेला आहे, एक रन तर मिळालेला आहे, एक रन तर मिळालेला आहे. एक रन तर मिळाले आहे. आता विजय शिंदे सॉरी आता पंकज गायकवाड हे आलेले आहेत, ओपनिंग स्ट्राईकला आहेत आणि त्यांच्या समोर आहेत किसन शिंदे. बघूया बॉलिंगला काय करतात ते. बॉल तर स्ट्राईकला चांगला मारलेला आहे, फटका चांगला मारला आणि हा गणेश यांनी बॉल पकडून फेकलेला आहे. आता बघूया, आता आले आहेत विजय शिंदे आणि किसन शिंदे. पंकजनी सिंगल काढून विजय शिंदेला दिलेला आहे. आता चौथा बॉल किसन शिंदे कसा टाकतात बघूया. आणि यांच्यात बॉल गेलेला आहे आणि गणेश पंकज हे रनआउट झालेले आहेत. सँडीनी यांना रनआउट केलेले आहेत. वन डाऊन बॅट्समॅन राकेश चव्हाण हे बॉलिंगसाठी प्रसिद्ध आहेत. आता ते बॅटिंगसाठी वन डाऊनला गेलेले आहेत. रनआउटमध्ये पंकज गायकवाड पावेमध्ये रिटर्न येत आहेत. यांची दुसरी वेळ आहे रनआउटची, या सिरीजमध्ये दुसरी वेळ यांचे रनआउटमध्ये आलेले आहेत, ते बाहेर गेलेले आहेत. नाही, एक ओव्हर संपलेली आहे, 9 रन झालेले आहेत. किसन शिंदे यांनी त्यांच्या ओव्हरमध्ये 9 रन देऊन एक विकेट म्हणजे एक तो रनआउटचा विकेट गेला आहे आजच्या बॉलमध्ये. आता दुसरा बॉल आहे गणेश टू विजय. नॉन स्ट्राईकला राकेश चव्हाण ना स्ट्राईकला आणि स्ट्राईकला आहेत गणेश शिंदे विजय शिंदे. बघूया आता कसं यांचे बॅच. गणेश यांचा एक 10-15 पावलांचा स्टार्ट आहे. लास्ट मेगा फायनलची मॅच आहे. गणेश विथ विजयने बॉल टटवलेला आहे, एक रन काढलेले आहे आणि 2 रन, 1 रन मध्ये 2 रन कन्वर्ट केलेले आहेत. 2 रनच्या बरोबर स्कोर झालेला आहे 11वर 1 विकेट. आता गणेश त्यांच्या रनअप मध्ये 10-12 रनचा फिल्डिंग मध्ये चेंज. गणेश विजय शिंदे यांना बघूया दुसरा बॉल कसा त्यांना पिकअप करतात ते. नाही, हा बॉल त्यांना मिसगाईड केलेला आहे, डॉट बॉल आलेला आहे विजय शिंदे यांना. स्लो बॉलची खासियत, त्यांनी विजय शिंदेची बॅटिंग बघितलेली त्यांना स्लो बॉलची. आता विजय शिंदे तिसरा बॉल कसा होतं ते. तिसरा बॉल पण त्यांना आपण स्लो बॉलमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला आहे आणि लेग बाईज मध्ये एक रन काढलेले आहे. आता परत एकदा गणेश, आता याच्यामध्ये आला राकेश चव्हाण. बघूया
3 बॉल 12 रन झालेले आहेत. 1 ओव्हर 3 बॉलमध्ये 12 रन झालेले आहेत. आता राकेश चव्हाण कसे करतात आणि राकेश चव्हाणने मारलेला बॉल आहे आणि 6 रन. राकेश चव्हाण यांनी पहिल्याच बॉलला छकडा मारलेला आहे आणि 6 रन झालेले आहेत. 13 आणि 6 19 रनचे 18 रन झालेले आहेत कम्प्लीट. राकेश चव्हाण यांचा छकडा पहिल्याच बॉल यांनी छकडा मारला. राकेश 4 बॉलमध्ये यांनी रन दिलेले आहेत आणि पहिल्याच बॉलला राकेश चव्हाण यांनी छकडा मारलेला आहे. आता गणेश यांचा परतचा बॉल परत स्लो बॉलमध्ये टाकलेला बॉल आहे. आणि 1 रन डॉटमध्ये 1 रन काढलेले आहे. 1 रन आलेली आहे. 22 मध्ये 1 रन आलेली आहे. गणेश यांचा स्लो बॉलचा डिस्कशन स्लो बॉलमध्ये टाकून देतात. नाही, राकेश चव्हाण हे पूर्णपणे पोचलेले आहेत. रनआउटचा चान्स नाही आहे. नॉट आउट आलेले आहेत. 22 मध्ये 1 रन आलेली आहे. 5 बॉल टाकले आहेत. अजून 1 बॉलची शिल्लक आहे. 19 रन झालेले आहेत. 19 रन झाले आहेत. आता विजय शिंदे आणि गणेश यांना कसा लागचा बॉलचा डिपेंड करतात ते बघूया आपण. आणि हा बॉल आहे फ्लॅट 6 रन. 19-5 25 रन झालेले आहेत 2 ओव्हरला. 2 ओव्हरला 25 रन झालेले आहेत. 19-7 छकडे ओव्हर कम्प्लीट झालेली आहे. 2 ओव्हर 25 रन. 2 ओव्हर 25 रन. लवकर तिसरी ओव्हर चालू करूया. 3:45चा गजर लागलेला आहे. 3:45 वाजलेले आहेत. 2 ओव्हर 25 रन. सारा एंटरप्राइजेस आणि सतीश लिवान अटोप्रो इंजिनिअरिंग अँड वर्क्स यांच्यामध्ये मेगा फायनल. 2 ओव्हर 25 रन. तिसरी ओव्हर घेण्यासाठी कोण आलेले आहेत? शोभित नेरकर यांचा मुलगा आमच्या बाजूला स्टेजवर उभा आहे. शोभित नेरकर आता तिसरी ओव्हर टाकण्यासाठी सज्ज आहेत. आता ते किती रन देतात आणि किती बॉल डिपेंड करतात यांच्यावर डिपेंड आहे. आता 12 बॉलची मॅच शिल्लक आहे. 12 ओव्हरमध्ये किती शिल्लक येतात आणि डॉट बॉल मध्ये 22 मध्ये 1 रन आलेले आहे. राकेश चव्हाण यांना काय बॉल दिसण्यात आलेला नाही तरी 22 रनसाठी 1 रन आलेले आहे. आता 2 ओव्हर 1 बॉल 26 धावा. आता विजय शिंदे आणि नेरकर डॉट बॉलची दुरुस्ती केलेली आहे. शोभित बॉलनी चांगला बॉल नवली बॉल टाकलेला आहे. डॉट बॉल टाकलेला आहे. 2 बॉलमध्ये निकाली 1 रन खर्च केलेला आहे. आता याचा पुढचा बॉल शोभित नेरकर विजय शिंदे आणि काय करणार बघूया. विजय शिंदे यारकर फुलटास बॉल याच्यामध्ये पडलेला आहे. 1 रन मध्ये डिपेंड झालेला आहे. आता यामध्ये आतार आलेला आहे राकेश चव्हाण. शोभित नेरकर 3 बॉलमध्ये 2 रन खर्च केलेले आहेत. आता राकेश चव्हाण काय बोलतात बघूया. 3 बॉल 2 रन. आता राकेश चव्हाण आणि शोभित नेरकर काय बॉलिंग करतात. शोभित नेरकर राकेश चव्हाणला काय बॉलिंग करतात बघूया. राकेश चव्हाण मारलेला बॉल आहे पण नाही आहे. 1 रन मध्ये. आता विजय शिंदे राकेश चव्हाण विरुद्ध शोभित नेरकर. शोभित 4 बॉलमध्ये 3 रन 4 रन खर्च करून आहेत. आता आहेत विजय शिंदे. विजय शिंदे बॅटिंग मध्ये. डॉट बॉल शोभित नेरकर यांनी डॉट बॉल टाकले विजय शिंदे यांना. मेगा फायनल मध्ये डॉट बॉल टाकणं म्हणजे एक प्रकारचा
सन्मान असतो तो. आता विजय शिंदे काय बघू बघूया. आणि यारकर पद्धतीचा बॉल आहे आणि समोर केलेला बॉल आहे. आता एक बॉल दोन एक बॉल मध्ये 2 रनची केलेली आहे. 2 रन पूर्ण झालेले आहेत. आता शोभितने याने ओव्हर पूर्ण केले आहे. 3 ओव्हर 30 रन झालेले आहेत. लास्टची ओव्हर शिल्लक आहे. लास्टच्या ओव्हर मध्ये काय करतात विजय शिंदे आणि राकेश भुजबळ. 6 बॉल मध्ये काय चमत्कार करणार आहेत आणि ओव्हर कोणाला जाणार त्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. ज्यांनी ओव्हर केली आहेत विजय नेकर यांनी पण 7 रन दिले आहेत. आता लास्टची ओव्हर आहे. वेगा फायनल मध्ये लास्टची ओव्हर आहे. कोण ओव्हर टाकतोय. विज्ञान मोकल आपल्या लास्टच्या सेमी फायनलच्या मेगा फायनलच्या लास्टच्या ओव्हर मध्ये विज्ञान मोकल काय डिपेंड करतात. आता 3 ओव्हर 30 रन. लास्टची ओव्हर 6 बॉल लास्टची ओव्हर आहे. लास्ट बॉल मध्ये किती रन मारतात राकेश चव्हाण आणि विजय शिंदे. आता बघूया आपण राकेश चव्हाण मोकलच्या ओव्हर मध्ये काय करतात डिपेंड करतात ते. एक बॉलचा मार डिपेंड केलेला आहे. एक बॉल मारलेला आहे. दुसऱ्या बॉल मध्ये दुसरी ओव्हर कंप्लीट केली आहे. बघूया राकेश चव्हाण. आता 32 रन झालेले आहेत. 32 रन मधनं आता काय राकेश चव्हाण 5 बॉल मध्ये काय करामत करतात ते. 32 2 आहे ना. आता 2 मारल्या. एकच काढली, एक नॉन स्ट्राईक लागला ना तो. 2 झाल्या. 2 मारल्या. विजय आहे ना. नाही राकेश चव्हाण यांना काय फटका मारण्याचं नाही. 1 रन तर डिपेंड 1 रन तर मारलेले आहे त्यांनी. 33 रन झालेले आहेत. आता विजय शिंदे 4 बॉल आहेत. आता 4 बॉल मध्ये कसे फटके मारतात मेगा फायनल मध्ये बघूया. आता 33 रन झालेले आहेत. 3 बॉल 3 ओव्हर मध्ये. आता बॉल हा पंचांनी मला वाटतं व्हाईट बॉलचा डिपेंड केलेला आहे. व्हाईट बॉल. आता 34 रन 3 ओव्हर 2 बॉल मध्ये 34 रन. 4 बॉल कसं डिपेंड करतात ते बघूया. आता बघूया माल पेस्टिमेट केला आहे आणि वरती चौका मारला आहे. अडतीस रन झालेले. आता 34 रन 38 रन झालेले आहेत. 3 बॉल आहेत. 3 बॉल मेगा फायनलच्या 3 बॉल शिल्लक आहेत. 38 रन शिल्लक. 3 बॉल झालेले आहेत. 3 बॉल शिल्लक आहेत. 1 बॉल गेला. नवीन बॉल. बॉल घ्या. 3 बॉल शिल्लक आहेत. 38 रन. 3 बॉल मध्ये किती डिपेंड करतात. 3 बॉलला 3 छकडे आले तरी पण 60 रन होऊ शकतात. 3 बॉलला 3 छकडे आले तरी 60 रन होऊ शकतात. बघूया आता 3 बॉलला 3 कसं आहे. संपाने हा बॉल व्हाईट बॉल दिलेला आहे. 39 रन झालेले आहेत. अजून 3 बॉलला 61 रन होऊ शकतात 3 छकडे मारले तरी पण. हा बॉल व्हाईट दिलेला आहे. आता विजय शिंदे कसे बोलतात बघूया. विजय शिंदेची बॅटिंग मध्ये कसे बॅटिंग करतात बघूया. मोकल कशी बॉल टाकतात. विजय पुजारी विकेट किपर. बॉलिंग व्हाईट बॉल नो बॉल चेक करण्यासाठी डिपेंड आहेत. 3 बॉल शिल्लक. विजय शिंदे आणि विजय शिंदेचा पायाला बॉल लागून आलाय. 1 रन लेग वाईज 1 रन. आता स्ट्राईक केला आहेत राकेश चव्हाण. 4 बॉल 40 रन. 2 बॉल शिल्लक आहेत. 40 रन झालेले आहेत. लाईट गेलेली आहे. एक ब्लॉक गेलेला आहे. चालू करा तरी पण चालू करा. काय त्याचा प्रॉब्लेम नाही आहे. 2 बॉल शिल्लक आहेत. चालू करा. मॅच चालू करा. दोन बॉल शिल्लक आहेत. राकेश चव्हाण बघूया राकेश चव्हाण कसे काय बॅटिंग करतात. 2 बॉल मध्ये काय करतात ते डिपेंड करतात ते. बॉल दिसत नाही. राकेश चव्हाणला बॉल दिसत नाही आहे. आणि विजय शिंदे गेल्या यांनी
एक बॉल रनआउट झालेले आहेत ते, आणि रनआउटचा चान्स नाहीये. विकेट बॉल हातात बॉल गेलेला आहे, तो लास्ट बॉल असंच आहे. एक बॉल. बॉल दिसत नाहीये. एक बॉल आहे. एक बॉल मध्ये काय डिपेंड करतात बघूया. आता 40 नंतर झालेले आहेत. 40 रन. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू आहे. एक बॉल काय डिपेंड करतात बघूया. बॉलर मोकल आणि राकेश चव्हाणने फटका मारलेला आहे. बघूया 2-2 काय करतात का. 2 रन कम्प्लीट केलेले आहेत, आणि सतीश इलेव्हन संघाला चेस करण्यासाठी 4 ओव्हरमध्ये 43 धावांची गरज आहे. आता 2 रन कमवून 42 धावा चेस करून 43 ओव्हर कम्प्लीट करायचं आहे.
रनचा टार्गेट आहे. टार्गेट 43 आहे आता 19 बॉल 33 पाहिजे. 19 बॉल 43 33 पाहिजे. 33 पाहिजे आता. हा लास्ट डिलिव्हरी आणि हा पंचाकडून हा नो दिलेला आहे. हा नो बॉल No +1. +1. 19 बॉल 31 रनचा गरज आहे. हा आणि हा 1 रनासाठी शॉट. 18 बॉल 30 रन ची गरज आहे. आता बघू बापू. आता बापू येतात ओव्हर टाकायसाठी. सेकंड ओव्हर देवीदास ना. देवीदास उर्फ बापू. 18-30 समीकरण आहे. हा. 18 बॉलात 30 रन पाहिजे. बापू हे सेकंड ओव्हर टाकायला आलेले आहे. इकडे चल. टाइमपास. जास्ती टाइम घेऊ नका. हॅलो. टाइमपास इकडे चल. शॉट एक शॉट आहे. पुढील बॉल घेऊन येतोय बापू आणि मला वाटतं बापूला हाणलं जाणार आहे आता चांगलं. बापू यांच्याकडनं पहिला बॉल 1 रन आलेला आहे. हाण बापू हाण. अरे बापू हाणायचा होता. चौदा धावा झालेल्या आहेत आणि 17 बॉलामध्ये 29 रनांची गरज आहे. हॅलो. इकडे रे. इकडे माझे ते. पुढील बॉल बापू यांचा आणि अतिशय सुंदर फटका. मनीषा कॅमेरा चौकार. अंपायर यांच्याकडनं चौकार घोषित करण्यात येत आहे. म्हणजे दुसरे ओव्हर चालू आहे. कोणीतरी बॉल आणायला जायचंय. पुजारी साहेब सांगतात तिकडे थांबा जाऊन लवकर पटकन. आणि बापू यांच्याकडे परत बॉल आलेला आहे. राकेश पटकन फिल्डिंगला यायचं आहे. मागे मागे सरक मागे सरक. पुढील बॉल हा अतिशय सुंदर असा तटकावलेला फटका आणि 6 आहे. खूप चांगली अशी फिल्डिंग बोलता येईल पण अंपायर यांचा निर्णय बघूया. बहुधा षटकार आहे. षटकार. अतिशय सुंदर फटका. गणेश काकडे यांच्या बॅटमधून 6 आहे. बाहेर होता. फिल्डर यांची एक चांगल्या पद्धतीची तिथे प्रयत्न होता बाउंड्रीच्या बाहेर उभं राहून अडवण्याचा. 6 आहे. आता 15 बॉल 19 पाहिजे. 15 बॉलामध्ये 19 रनांची गरज आहे. ऑलरेडी प्लेयर किती बाहेर गेले. 24 रन झाले. अतिशय सुंदर असं कट केलेला फटका. आवळे काका तिथे धडपड करून बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि एक सुंदर अशी त्यांची क्षेत्ररक्षण त्यांनी केलेलं आहे.
पुजारी साहेबांनी षटकार मारल्यावर सतीश शेठ यांच्याकडनं 5,000 रुपये देण्यात येणार आहेत. आणि 5,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्यांचं. पुजारी साहेबांना 5,000 कमवण्याचा एक अतिशय सुवर्ण संधी होती जी त्यांनी गमावलेली आहे. त्यामुळे सतीश शेठ यांचे 5,000 त्यांच्या खिशात राहिलेले आहेत. चला पुढील बॉल बापू यांचा. अतिशय सुंदर असा तटका, बाउंड्री. अंपायर यांची बाउंड्री घोषित केलेली अंपायरांनी. बापू हाणला. आपले सँडीभाई यांचा हाणाहाणाचा प्रयत्न चाललेला आहे. अतिशय सुंदर बॉल, अतिशय सुंदर बॉल आहे. आणि त्यांनी रनआउट घेण्याचा देखील एक सुंदर प्रयत्न केलेला आहे. गमरे यांनी बॉलवर जायला पाहिजे होतं. आणि बॉल ठेवू नका, बॉल द्या लवकर पुढे. बॉल कोण आहे? बापू बापूचं नाव काय? देवीदास झाली ओव्हर ना? देवीदास संपली आत्ताची. किती पाहिजे? गमरेचं नाव काय? गमरे सुमित गमरे. नाही पण तो नाही आहे बॉलर आता. किती बॉल किती पाहिजे? आता 12 बॉल 13 पाहिजे. 12 बॉल आणि 13 रन असं समीकरण आता आहे. बॉलर विजय आला. विजय शिंदे. पुढील गोलंदाज विजय शिंदे. या पंचकृषीमध्ये अतिशय नावाजलेले गोलंदाज आहेत. जे कुठून कुठे वळवतात त्यांचं त्यांनाही कळत नाही, पण बॉल चांगले वळवतात असं आहे ते. पण टाकून ठेव. आणि हे विजय शिंदे हे वळवण्यामध्ये खूप माहीर आहेत. इथं नाही, इथे आहे बाळा, इथेच. एवढी पण नाही टाकून ठेव. अंपायर यांचा वाईटचा इशारा. 12 बॉल 12. 12 बॉल आणि 12 रन. आता बॉल टू रनचं समीकरण आलेलं आहे. मॅच एकदम जवळ आलेली आहे. 12 बॉलामध्ये 12 रन. पुढील बॉल विजय यांचा. आवळे काकांकडे बॉल गेलेला आहे. आवळे काका यांनी चांगली फिल्डिंग केलेली आहे तिथे. या वयात देखील अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग करतात ते. अकरा बॉल 11 रन. बॉलरची परीक्षा आहे इथे. विजय शिंदे. अतिशय अतिशय सुंदर बॉल, ज्याच्यासाठी ते ओळखले जातात असा त्यांनी कट केलेला बॉल होता, जो की बॅट्समन पुजारी साहेब यांना कळलेलं नाही. पुजारी साहेबांसाठी पुन्हा एकदा गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. एका षटकाराला 5,000 रुपये 5,000 रुपये जमा झालेले आहेत आपल्याकडे सतीश शेठ यांच्याकडनं. अरे त्यांना हा काही बॉल्स कळालेला नाहीये. 9 बॉल 11 रन. फारसं अवघड समीकरण नाहीये. पुजारी साहेबांसाठी पुन्हा गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. अतिशय सुंदर असं तटवलेला फटका. आवळे साहेबांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे की मी बॉलला जाऊ देणार नाही. आणि ते बॉलवर एकदम असे झोकून जातात. आता 2 आले ना? आता एक आली. 8-10 झाले. कुणी काढली? अतिशय सुंदर बॉल, सुंदर बॉल टाकलेला आहे. 2 डॉट गेले मध्ये आणि आत्ताचा पण डॉट गेला. एकच रन आली. 3 डॉट आले का लगातार? नाही 2 डॉट आले. पुजारी साहेबांनी 1 रन काढला.
आता लास्ट बॉल असेल. पुढील बॉल विजय यांचा. अरे वा 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 वा, खूप छान खूप छान खूप छान बॉल आहे. आणि अपील करण्यात येत आहे. डॉट बॉल 6 बॉल 10. 6 बॉल आणि 10 रन. 6 बॉल आणि 10 रन, कृपया नोंद घ्यायची आहे. 6 बॉल आणि 10 रन असं हे समीकरण पुढचं आहे. आणि पुजारी साहेबांनी स्वतःला रिटायर केलेलं आहे. काहीच त्यांच्या जागी शोभित. त्यांच्या जागी येत आहे शोभित आणि बॉलर अरविंद. बॉलर आहे अरविंद. करेक्ट. आणि त्या शोभितच्या मुलाचं असं म्हणणं आहे की त्याच्यानं ब्लॉक होलमध्ये बॉल टाकला पाहिजे शोभितच्या, असं त्यांचा चिरंजीव इथे बसून सांगतो की पप्पाच्या ब्लॉक होलमध्ये बॉल टाकला की त्यांना खेळता नाही येणार. बरोबर ना? अरविंद यांचा पहिला बॉल शोभित यांच्यासाठी. बघूया शोभित आपल्या संघासाठी काय करतायत. 6 बॉल आणि 10 रन. पहिला बॉल अतिशय उंच 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 मारलेला फटका. 6 रन. आणि आता समीकरण एकदम सोपं करून टाकलेलं आहे. 5 बॉल आणि 4 रनाचं. अगदी शॉर्ट पिच दिलेला म्हणजे हा बॉल होता, जेणेकरून म्हणजे फलंदाजाला काही त्रास झाला नाही पाहिजे अशा पद्धतीचा. सो बघूया अरविंद पुढचा बॉल काय करतायत. अरविंद यांचा पुढचा बॉल छान छान बॉल टाकलेला आहे. सिंगल. 1 रन पूर्ण करण्यामध्ये यश मिळालेले आहे त्यांना. 4 बॉल आणि 3 रन असं आता एक सोपं गणित बोलता येईल, पण बघूया, म्हणजे क्रिकेट आहे. अतिशय सुंदर फलंदाजी, सुंदर अशी तिथे त्यांनी फिल्डिंग केलेली आहे. छान छान फिल्डिंग. 1 रन आलेली आहे. आणि आता 3 बॉल आणि 2 रन. असं सोपं किंवा अवघड म्हटलं तर सोपंही बोलता येईल आणि अवघडही बोलता येईल. बघूया काय होत आहे. त्यांचा आता 3 बॉल झालेले आहेत. छक्का. छान फलंदाजी आणि एक चांगला असा एकच रनची गरज आहे. आता मात्र 1 रनाची फक्त गरज आहे. फक्त 1 रन. बॉल राहिलेले आहेत 2. 2 बॉल आणि 1 रन. सगळ्यांनी समोर या. आता सिंग साहेब फिल्डिंगला चाललेले आहेत. सिंग साहेब अंधारामध्ये फिल्डिंग करणार आहेत जाऊन आता तिकडे मागच्या बाजूला. फिल्डिंग असली लावली बघा. आणि अगदी न्यूझीलंड सारखी फिल्डिंग लावण्यात येत आहे. विजय शिंदे हे न्यूझीलंडची फिल्डिंग आता इथे सजवत आहेत, जेणेकरून 1 रन अडवण्यामध्ये त्यांना यश मिळालं पाहिजे. असं बघूया. अतिशय रोमांचक असा हा सामना. 2 बॉलामध्ये 1 रन. वाईड बॉल जिंकलं. वाईड बॉल म्हणजे बॅट्समनला त्रास झाला नाही पाहिजे असं एकंदरीत. हे दिखाऊन को ओय. आणि प्रशांत शेठ यांचा बॅड लक आहे इथे. म्हणजे ते जिंकता जिंकता हारले आणि हारता हारता परत हारले. म्हणजे यांच्या हार आणि यांच्या जिंकण्यामध्ये गमरे यांचं काही सहकार्य लाभलेलं नाहीये.
गमरे हे 2 हात मागे टाकून आता हताश मनाने बाहेर निघतायत ग्राउंडच्या. चला पुढचा टॉस करून घ्या. पुढचं कशाला झालं मॅच. तुम्ही आम्हाला मारता. चला पुढचा कोणाला टॉस करायचा आहे का? कोणाला टॉस उडवायची अपेक्षा असेल, काही बॅटिंग बॉलिंग कोणाची इच्छा असेल तर प्लीज त्यांनी